लागीर झालं जी मालिकेतील जयडी म्हणजे जयश्री हे पात्र दोन अभिनेत्रींनी साकारलं होतं. सुरुवातीला अभिनेत्री किरण ढाणेने जयश्री हे पात्र साकारून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहानायक व्यक्तिरेखा स्त्री हा झी मराठीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर काही काळाने किरण ढाणेची मालिकेतून एक्झिट झाली. तिची जागा अभिनेत्री पूर्वा शिंदेने घेतली होती. सध्या पूर्वा झी मराठीच्या पारू मालिकेत पाहायला मिळत आहे. पण आता किरण ढाणे देखील लवकरच स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे. स्टार प्रवाहाच्या सोशल मीडियावर 10 जानेवारीला एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. उदय ग अंबे या मालिकेचा हा व्हिडिओ आहे. मालिकेत यल्लम्मा देवीची एंट्री होणार आहे. पण ही यल्लम्मा देवी कोण असेल असं लिहित स्टार प्रवाह वाहिनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये यल्लम्मा देवीची झलक पाहायला मिळत आहे. पण चेहरा पूर्णपणे दाखवला नाहीये. त्यामुळे नेटकरी बऱ्याच अभिनेत्रींची नावं प्रतिक्रियेद्वारे सांगत आहेत. पण उदय ग अंबे मालिकेत यल्लम्मा देवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून किरण ढाणे आहे. लागीर झालं जी या मालिकेनंतर किरण ढाणे काही मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली होती. सोनी मराठी वाहिनीवरील एक होती राजकन्या या मालिकेत किरण प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती पळशीची पाटी या चित्रपटात झळकली. गेल्या वर्षी तिचा डिअर लव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता किरण ढाणे उदय ग अंबे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 5 वर्षांनंतर किरणला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. तर अभिनेत्री किरण ढाणेला उदय ग अंबे या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.